टेंबे स्वामींनी तुमच्या आयुष्यात कधी एंट्री केली? दत्तगुरूंच्या सानिध्यातच राहिलेला मी हा व्यक्ती आहे, हा देह आहे. कारण की मला कोणाचंही मार्गदर्शन त्यावेळेला लाभलं नाही, कारण की मार्गदर्शन ब्लॉक करण्यात आलेले होते. कधी असं वाटलं की नाही आता आपण या मार्गाकडे जातोय, काही प्रसंग घडला? तो कदाचित ईश्वराने दिलेला एक संकेत असावा म्हणून तो जस्ट यूट्यूबची ते नोटिफिकेशन मी क्लिक केली आणि त्याच्यावरती तो एक दत्तमाला मंत्र प्ले झाला. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय इथपासून जेव्हा सुरू झालं तो मला मंत्र आणि बोलता बोलता ते लिहिता लिहिता ते ॲटोमॅटिक काय झालं की ते सगळं पूर्णपणे स्मरणात राहून गेलं माझं. इथे छोटीशी फ्लेम तयार झाली, स्मॉल येलोइश फ्लेम इथे स्टार्टअप होतं आणि येलोइश फ्लेम इथे स्टार्ट झालं की ती मोठा आकार घेतं आणि मोठा आकार घेतल्यानंतर ती बल्बसारखी पेटायला लागते जवळपास. गरुडेश्वर काय? गरुडेश्वर हे थोरले महाराजांची देहसमाधीचं स्थळ आहे. त्या ध्यानामध्ये काय व्हायचं की मला असे इमेजेस फॉर्म व्हायच्या थर्ड आयवरती. त्या इमेजेस ईश्वराच्या होत्या. ते त्यांच्या स्वप्नात येऊन दत्तगुरूंनी त्यांना आदेश दिला की यांच्याकडे असलेली गरुडेश्वर ही जी मूर्ती आहे दत्तांची, ही कुठेही गाणगापूरला किंवा दुसरीकडे हलवू नकोस, तू गरुडेश्वरला स्थापित कर. इथे हळूहळू हा स्थान प्रचलित होईल. टेंबे स्वामी कोण आहे? आणि चौथे जे अवतार आहे, चतुर्थ अवतार, हे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज, ज्यांना आम्ही थोरले स्वामी महाराज म्हणतो. त्याचं मराठी माध्यम अजूनही कोणी हिंमत करू शकलं नाही की त्याचा मराठीमध्ये अनुवाद करू शकेल. चातुर्मासाचं काय महत्व असतं? यांचा जो संन्यास धर्म जो आहे, हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत किरण उरकुडे दादा. आता मी त्यांना दादा म्हणतोय कारण ऑफ कॅमेरा जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांचे जे काही अनुभव त्यांनी माझ्याशी शेअर केले किंवा त्यांची जी काय ओव्हरऑल लाईफ जर्नी आहे किंवा साधनेची जर्नी आहे ती मला अगदीच मार्गदर्शक वाटली आणि एखाद्या मोठ्या भावासारखी वाटली. म्हणून मी त्यांना गुरुजी वगैरे काही न म्हणता दादा असं संबोधन करतोय. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय अगदी गूढ आहे, गंभीर आहे, रहस्यमयी अशा पद्धतीचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं की राजमंचावरती जेवढे आजपर्यंत स्पिरिच्युअल पॉडकास्ट झाले, साधनेच्या मार्गावरती असणाऱ्या विविध गुरूंचे म्हणा किंवा व्यक्तींचे पॉडकास्ट झाले, त्याच्यातून मला जे जे काही प्रश्न म्हणून पडत होते ते मी आजच्या पॉडकास्टमधून किरणदादांना विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुमच्यासाठी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थातच दत्तगुरूंवरती माझी किती श्रद्धा आहे आत्तापर्यंत लोकांना कळलंही असेल आणि त्यामुळेच मला कुणास ठाऊक त्यांच्याच कृपेने त्यांचेच साधक किंवा त्यांचे भक्त, त्यांना मानणारे किंवा त्यांच्या भक्तीचा प्रसार करू पाहणारे असेच लोक माझ्याकडे येत आहेत आणि मला आनंदाने त्यांना भेटावं असं वाटतं, त्यांच्याशी चर्चा करावीशी वाटते. आणि आजचा पॉडकास्टसुद्धा तशाच पद्धतीचा असणार आहे. दत्तात्रयांचे जे काही पुढे अवतार मानले जातात म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी असतील, ज्यांच्यावरती आत्ता आपली सिरीज सुरू आहे, श्री नरसिंह सरस्वती असतील किंवा स्वामी समर्थ असतील आणि टेंबे स्वामी असतील. आजपर्यंत मी बऱ्याचदा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी किंवा नरसिंह सरस्वती किंवा स्वामी समर्थ यांच्याबद्दल तर आपण भरपूर काय ऐकलेले. मला स्वतःला टेंबे स्वामींची तेवढीशी ओळख नव्हती, थोड्या प्रमाणात होतीच. परंतु मी त्यांना विनंती केली की आपण तुमचा साधना मार्ग आणि त्याच्यात टेंबे स्वामींनी तुम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि ऐकूनच टेंबे स्वामी तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना सर्वांना कळावेत यासाठी आपण तो तशा पद्धतीचा एखादा स्पेशल पॉडकास्ट करूयात. आणि पॉडकास्ट सुरू झालेला आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण बोलण्यासाठी आपल्याकडे किरणदादा आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार दादा. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. नमो गुरुवे वासुदेवाय. कसे आहात दादा? मी एकदम मस्त. बरं, तुम्हीच सांगा. आता मी थोडक्यात परिचय तर करून दिलेला आहे, परंतु मला असं वाटतं की आपण जेव्हा ऑफ कॅमेरा भेटलो, आपली चर्चा झाली, जवळपास पॉडकास्टला आलेल्या गेस्टसोबत एवढी लॉंग चर्चा होत नाही सहसा माझी. परंतु आज तुम्ही जेव्हा बोलत होतात ना ते मला ऐकत राहावं असं वाटत होतं. प्रश्नही उठत होते, परंतु मी मुद्दामून तिथे ते विचारत नव्हतो. मला ते प्रश्न पॉडकास्टसाठी राखून ठेवायचे होते. आता ते विचारणारच आहे. परंतु कुठून सुरू करूयात तुमची जर्नी? की मला असं वाटतं की तुम्ही जे सांगितलेत, प्रेक्षकांना थोडा कॉन्टेक्स्ट द्यायला आवडेल मला, की तुम्ही सांगितलं की पूर्वी मी फार टॉक्झिक होतो. टॉक्झिक मीन्स अल्कोहोलिक होतो आणि एकदम जे वाया गेलेलं मूल ज्याला म्हणतात अशा पद्धतीचा असताना आणि तिथून तो सुरू झालेला प्रवास आज एक परिपक्व साधक ज्याला म्हणू शकतो किंवा साधनेच्या मार्गावरती फार पुढे गेलेला एखादा व्यक्ती, अशा पद्धतीची तुमची ओळख मला तरी दिसते. तर ही कशी झाली, काय होती जर्नी? आणि मग या जर्नीच्याच थ्रू जे काही प्रश्न पडतील त्याच्यानुसार आपण सुरू करूयात. नक्की राजजी.
तर या देहातला जो हा प्रवास आहे आत्तापर्यंतचा, आणि हा प्रवास खूप अविश्वसनीय आहे सध्याला. 2 वर्ष आधी सिच्युएशन थोडी वर्स्ट होती. सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल होती. ती सिच्युएशन जी स्वतः आपण कधी-कधी निर्मित करतो. त्यामुळे माझं एक थिअरी आहे, की मला कोणीही उपदेशाने जरी समजा मानलेला नसेल मी, म्हणजे स्वतः, तर परिस्थिती अशा घडवून आणलेल्या आहेत ईश्वराने, की मला ते समर्पण आपोआप झालं ईश्वराप्रती. म्हणून आधी नास्तिकता, नंतर आस्तिकता, आणि आस्तिकता ही अशी, की आता एक-एक क्षण जो असा आहे, की तो दत्तगुरूंशिवाय शक्य नाही. त्यामुळे मी परिस्थितीने बदललेलो जरी असलो, तरी पण जी दत्तभक्तीची जी ओढ आहे, ती निर्मित जी करण्यात आलेली आहे, हे स्वतः दत्तगुरूंनी करून घेण्यात आलेली आहे. कारण की हा जो जन्म जो लाभलेला आहे, हा जो देह लाभलेला आहे, उपदेशाने न मानता फक्त आणि फक्त परिस्थितीतून ज्या निर्माण झालेले जे आव्हानं होते किंवा जे काही घटना होत्या, त्याच्यातनं हे झालेलं समर्पण आहे, आणि जो मी तुमच्यासमोर आता इथे बसलेलो आहे या संदर्भामध्ये. ती निगेटिव्हिटी, ती टॉक्झिसिटी, ते सगळं पूर्वीच अगदी थोडक्यात मला सांगा, म्हणजे आपल्याला कसं होईल, हे जे झालेला बदल आहे ओके. 360 डिग्री, तो थोडासा मग छान पद्धतीने समजून घेता येईल. लहानपण बऱ्यापैकी चांगलं गेलं, जसं सगळ्यांचं जातं. गरीब कुटुंब आहे. एकुलता एक आहे आईवडिलांना. बहीण नाही, भाऊ नाही, आणि एकुलता एक हा प्रवास. छोटंसं गाव आहे, ग्रामीण. प्राथमिक शिक्षण झालेलं आहे, आणि प्राथमिक शिक्षणानंतर एज्युकेशन माझं सायन्स बॅकग्राऊंडमध्ये झालेलं होतं. त्यामुळे BSc पासआउट होऊन जेव्हा मी जॉबला फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी पोहोचलो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझं करिअर स्टार्ट केलं. व्यसनं त्यावेळेला नव्हती काहीच, पण व्यसनं आपोआप ती मित्रांच्या घोडक्यामध्ये राहून म्हणा, किंवा कुठला तरी असा एखादी इन्फ्लुएन्स फॅक्टर येऊन जातो आपल्या आयुष्यामध्ये, किंवा अशा घटना घडतात, की त्यावेळेला एक छोटीशी काहीतरी केलेली एक जस्ट ट्राय म्हणून जी आहे, ती मी स्वतः करून बघितलेली आहे. ती सिच्युएशन तशी होती, त्यामुळे ते मी जस्ट टेस्ट केलेली होती त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये, आणि त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये घेतलेली जी काही छोटीशी बिअर असेल, ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला पुरेपूर होती. ॲट एज ऑफ 23 हा प्रवास स्टार्ट झाला जवळपास, आणि तो जवळपास 15 वर्ष जवळपास राहिला नॉनस्टॉप. म्हणजे कुठेही एक दिवसाचा म्हणजे कुठलाही गॅप नाही, काही नाही. आणि ती पण साधनाच होती म्हणा. म्हणायला हरकत नाही, पण जी इमेज बिल्टअप मी जी लहानपणी जी प्रॉपर झालेली होती, किंवा जे लहानपण चांगलं गेलेलं होतं, शिक्षण व्यवस्थित झालेलं होतं, जे संस्कार छान मिळालेले होते, पण ते कुठल्या ना कुठल्या जे आपण चुका करतो, आणि त्या चुकांमुळे ते कधी ना कधी ह्या गोष्टी घडतात. तर त्यामुळे त्या चुका घडल्यात. अल्कोहोलिक्सचं जवळपास खूप मोठं माझ्यावरती सेटबॅक बसला फॅमिली लाईफमध्ये, सोशल लाईफमध्ये, आणि सोशिओ इकॉनॉमिक जो बॅलन्स आहे तो पूर्णपणे बिघडला. जॉब्स केलेत, मित्रपरिवार तुटला जवळपास, आणि सगळंच काही निघून गेलं हातातलं. आणि त्यामुळे जी टॉक्सिसिटी जी आहे, ती मी सांगतोय, की ही कोणी निर्मित केलेली नाही आहे, ती ही स्वतःच निर्मित झालेली आहे. कदाचित परमेश्वराची ती इच्छा असावी असं मी म्हणत नाही, पण ती असावी, कारण की आता ही जी साधना सुरू झाली त्याच्यामुळे ते कळलं मला, की हे एक्झॅक्टली हे व्हावं होतं, आणि याच्यातूनच हे समर्पण झालं, आणि विदाऊट हे समर्पण हे शक्य नव्हतं या गोष्टींसाठी. बरोबर. असं कधी असं वाटलं की नाही, आता आपण या मार्गाकडे जातोय, काही प्रसंग घडला, काही शॉक मिळाला, किंवा काही असा अनुभव आला? 2024च्या जवळपास फेब्रुवारी मार्चच्या मिडमध्ये असा एक इन्सिडन्स घडला माझ्या लाईफमध्ये, की जो खूप लाईफ थ्रेटनिंग होता. 2024. 2024मध्ये अचानकपणे काय झालं, की अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये, जो एक उलथापालथ करणारी व्यक्ती म्हणा, किंवा मित्रपरिवार म्हणा, असे काही होते त्यावेळेला सुद्धा. त्याला टॉक्सिसिटीज म्हणू शकतो मी, जी ऑलरेडी होती याच्यामध्ये. तर त्या टॉक्सिसिटीशी मी जरा सामना करत असताना काही माझ्याकडनं चुका घडल्यात. त्या इतक्या हेविली चुका घडल्यात, की कुठे ना कुठे मला तो सेटबॅक बसला सायकॉलॉजिकली, आणि ज्यावेळेला सायकॉलॉजिकली सेटबॅक बसला, त्यावेळेला व्यक्ती पुन्हा त्या दारूच्या नशेमध्ये म्हणा, किंवा काय म्हणा, पुन्हा त्या गोष्टीकडे गेलो, आणि दिवसभर माझं नॉनस्टॉप त्या दिवशीला ड्रिंक खूप हेविली सुरू झालं. राईट फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. मला माहितीच नाही की एक्झॅक्टली मी काय करून बसलो त्या दिवशीला. अशा विचित्र विचित्र गोष्टी त्या दिवशीला घडून गेलेल्या होत्या त्या नशेमध्ये, की सेकंड डेला मला कुठे ना कुठे जाणीव झाली, की आज काही ना काही माझ्या आयुष्यामध्ये असं होणार आहे, की ज्याच्याने मला कम्प्लिटली कुठे ना कुठे त्रास होईल आयुष्यभर त्या गोष्टीचा. आता हे तुम्ही समजू शकता की काय झालं असेल नेमकं. आणि त्यावेळेला दत्तगुरू मला आठवले नाहीत, तुम्हाला सांगतोय.
तर त्याच्या आधी जी सेवा चालू होती ती गजानन महाराजांची सेवा चालू होती आणि गजानन महाराजांची सेवा म्हणजे काय तर फक्त जस्ट मंदिरात जायचो गजानन महाराजांचा, बाकी मला काही येत नव्हतं. अध्यात्माचा सुद्धा काहीही कळलेला माणूस नाही मी याच्यामध्ये. पण ज्या वेळेला ते संकट आली दारावरती, आता ते कधी ठोठवतील तो दार आणि मला घेऊन जातील, हा संकट म्हणजे खूप ट्रिमेंडस होता. आणि त्यावेळेला यूट्यूबवरती नोटिफिकेशन आलं दत्तमाला मंत्राचं. आणि हा दत्तमाला मंत्राचं जेव्हा नोटिफिकेशन आलं त्यावेळेला मी गजानन महाराजांच्या छोट्याशा फोटोसमोर रूममध्ये बसलेलो होतो आणि डोळ्यात पाणी होतं की तुम्ही मला वाचवा प्लीज, मला झाली असेल चूक माझ्याकडनं, जे काही झाले असेल, बट तुम्ही हातात तुमच्याकडे मी शेवटचं एक मदतीची हाक मारतोय, तर तुम्ही मला मदत करा कुठल्या ना कुठल्या वेळी. तर त्यावेळेला राजी दत्तमाला मंत्र हा जो मला मंत्र आहे याच्याबद्दल मला काहीही कुठलीही इन्फॉर्मेशन कुठेही नव्हती. तो कदाचित ईश्वराने दिलेला एक संकेत असावा म्हणून तो जस्ट यूट्यूबची ती नोटिफिकेशन मी क्लिक केली आणि त्याच्यावरती तो एक दत्तमाला मंत्र प्ले झाला. आणि जसा जसा तो दत्तमाला मंत्र प्ले झाला त्यासोबत सोबत कुठे ना कुठे असं वाटलं की या माला मंत्राचं काहीतरी माझ्यासोबत कनेक्शन आहे किंवा असावं, म्हणून तो जस्ट मी खूप गांभीर्यपूर्वक ऐकायला लागलो. कारण की मला मंत्र थोडंसं संस्कृतमध्ये असल्यामुळे आणि संस्कृतचा माझा कुठेही लवलेश नाही अभ्यासक्रमातला, त्यामुळे संस्कृत बोलताही येत नाही, पण संस्कृतातले मंत्रसुद्धा मी फार काही केलेले नव्हते असे. पण तो जेव्हा मी संकटच एवढे होती की ते तर शिकावंच लागेल पटकन, म्हणून मी जस्ट बसलो, दत्तमाला मंत्र लिहून घेतला कम्प्लिटली. आणि मला मंत्र लिहून घेतल्यानंतर मी जवळपास तो 20 ते 25 वेळा त्या दिवशीला मी फक्त लिहूनच घेतला. आणि जस्ट त्याला लिहून घेतल्यानंतर ओम नमो भगवते दत्तात्रेयाय इथपासून जेव्हा सुरू झालं तो मला मंत्र, आणि बोलता बोलता ते लिहिता लिहिता ते ऑटोमॅटिक काय झालं की ते सगळं पूर्णपणे स्मरणात राहून गेलं माझं. सांगू शकतो दत्तमाला मंत्र आपण? हां, बिलकुल. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रे संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनुसूयानंदवर्धनाय अत्रीपुत्राय भवबन्धविमोचनाय असाध्य साधनाय ब्रीं सर्वविभूतिदाय क्रों असाध्य कर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रवशीकरणाय सौं सर्वणक्षोभणाय श्रीं महासंपत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट् वशीकुरु वौषट् आकर्षय आकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाटय ठ स्तंभय स्तंभय खेम खेम मारय मारय नमः संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र पर्यंत्र परतंत्राणि छिंदी छिंदी ग्रह निवारय व्याधिन विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषय चित्तं तोषय सर्वमंत्रस्वरूपाय सर्वयंत्रस्वरूपाय सर्वतंत्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. हा दत्तमाला मंत्र आहे. एवढा मंत्र? संकटच तशी होती राजी की त्यावेळेला हा मला मंत्र पाठ करण्याशिवाय माझ्याकडे उपाय नव्हता. फार एनर्जी आहे या मंत्रामध्ये. हा, त्याच्या बीजाक्षरामध्ये आजूबाजूचं वातावरण बदलल्याचं फील होत आहे मला. हा मला मंत्र महाराजांनी करून घेतला. मी असं नाही म्हणू शकत की दत्तगुरूंनी करून घेतला, पण गजानन महाराजांची ती पहिली मदत. आणि गजानन महाराजांनी ती पाठवलेली मदत दत्तमाला मंत्राच्या रूपाने दत्तगुरूंकडून होती. गजानन महाराजांनी दत्तगुरूंची वाट दाखवली असं म्हणता येईल थोडक्यात. 100%. भक्ती मार्गानंतर ज्ञानमार्ग जेव्हा ओपन अप केला जातो आणि भक्ती मार्ग जेव्हा तापला जातो आणि भक्ती मार्गाची दुसरी पायरी आपला ज्ञानमार्ग आहे, त्या ज्ञानमार्गाने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणं आहेच. तर तो ज्ञानमार्ग ओपन करण्याचं जे कार्य आहे ते दत्तमाला मंत्रांनी केला. तर गजानन महाराजांनी जेव्हा मला सोपवण्यात आलं दत्तगुरूंकडे, तेव्हा हा दत्तमाला मंत्र करून घेण्यात आला. हा मी काही केलेला नाही, फक्त संकट होती म्हणून मी हा जस्ट काहीतरी समर्पण होतं आणि ते होत गेलं. याच्याशिवाय चैन नाही पडलं त्या दिवशीला राज्य. म्हणजे दिवस गेलं, रात्र गेली, जवळपास 12 तास हा मला मंत्र माझ्याकडनं करून घेण्यात आला. दिवसभर आणि जवळपास मध्यरात्रीपर्यंत हा मंत्र झाला.
आणि हा जेव्हा झाला तेव्हा तो संकट जो होता त्या संकटाबद्दल मी विसरून गेलो त्या 12 तास. पण संकटाने जेव्हा ते दार ठोकवलं नाही त्यावेळेला मला कन्फर्म झालं की आजचं हे संकट टळलं. पण संकट टळलं म्हणून मी हा दत्तमाला मंत्र सोडला नाही. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा मी त्याच ताकदीने भिडलो आणि त्याच ताकदीने त्या बीजाक्षरांची जी ऊर्जा होती ती मी अनुभवायला लागलो. मग त्या माला मंत्राबद्दल पूर्णपणे पूर्ण समर्पण झालं की हाच माला मंत्र आहे की ज्याने मला या संकटातनं तारून नेलेलं आहे आणि आता याला आपण समजून घेणं, दत्तगुरू समजणं. दत्तगुरू काय आहेत हे नेमकं मला फारसं माहिती नव्हतं. फक्त ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एक अवतार आहेत, बस इतकंच माहिती होतं, जे सगळ्यांना माहिती असतं. त्यानुसार दत्तमाला मंत्र हा एक्झॅक्टली कुठून आलेला आहे, दत्तमाला मंत्राची निर्मिती का करण्यात आली, या संदर्भामध्ये मग हळूहळू मी ह्या गोष्टी करण्यात आलो. पण अचानकपणे शरीरामध्ये काही बदलांची जाणीव निर्माण झाली आणि इतकी जाणीव निर्माण झाली की हे बदल काही सर्वसाधारण नव्हते. मला असं वाटलं की मला एक ऑलरेडी हार्ट अटॅकची पार्श्वभूमी आहे. 2022 मध्ये अँजिओग्राफी झालेली आहे आणि त्या संकटातनं पण वाचलेलो आहे. मला असं वाटलं की कुठे ना कुठे हार्ट संदर्भामधल्या ह्या विषयात का, कारण की ज्या पोझिशनिंगमध्ये जे बॉडीमध्ये चेंजेस सुरू झालेत इंटरनली ऑर्गन्समध्ये, तिथून ज्या वायुलहरीने पूर्ण जे शरीर थंडगार झालं आतून, त्या थंड लहरी इतक्या साध्या नव्हत्या, कारण की इंटरनली बॉडी चिल्ड होणं सुरू झालं. इतकं फ्रीजिंग मोमेंट सुरू झालं की हे शक्यतोवर म्हणजे असं समजा की पायांच्या नखापासून तर केसांपर्यंत माझ्या शरीरामधनं पूर्ण ऊर्जाच प्रवाहित होत होती आणि ती थंड ऊर्जा प्रवाहित होत होती. आणि हा दत्तमाला मंत्राने मला ते असं वाटायला लागलं की काहीतरी माझ्याकडनं चूक घडली आहे का, की काय नेमकं घडलं आहे. पण मी म्हटलं नाही, आपण करूच या, लेट्स सी, फाइंड आउट करूया आपण. मी कोणाला काही बोललो नाही हा विषय आणि जस्ट मी सुरू ठेवलं माझ्या सगळ्या गोष्टी. पण अचानकपणे म्हणतात ना, कधी कधी ईश्वराने जर समजा तुमच्याकडनं जर काही गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्या दिवशीला तो प्रसंग माझ्यासोबत रात्रीला 11:30 वाजता घडला. आणि ज्यासाठी मनुष्य देह मिळालेला आहे त्या मनुष्य देहाला कुठेतरी दत्तगुरूंनी निवडलेलं आहे, ही जाणीव मला त्या 1.5 मिनिटाच्या भूकंपात झाली. भूकंपच म्हणेल मी त्याला, कारण की शरीर हादरणं आणि शरीर हादरणं म्हणजे ती स्वयंचलित कुंडलिनी जी होती जागृत झाली आणि ती इतक्या स्पीडनी झाली की त्या मेरुदंडामधला जो प्रवास आहे, विद्युत प्रवाह जो म्हणतो आपण त्याला, तो एका रॉकेट लॉन्चिंग केल्याच्या त्या स्पीडसारखा होतो, ज्याच्यामध्ये अख्खं शरीर हादरून जातं. शरीर स्फोटासारखं असं तापून निघतं कम्प्लिटली. तो पूर्ण असा ताप असतो, तो सहन करावा लागतो. आणि तो जर सहन करू शकत असेल व्यक्ती, तरच तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो. अदरवाईज जर हा प्रवास कुठे जर मधात अडकला तर तो जीवघेणाही होऊ शकतो. म्हणजे मी ती जीवघेणा जो प्रसंग आहे तो मी स्वतः अनुभवलेला आहे. आणि हा अनुभवताना मग कुठेतरी मला असं वाटलं की, आणि तो जेव्हा स्टॅबिलाइज झाला 1.5 मिनिटं जवळपास ती जी स्पीड होती तो 1.5 ते 2.5 मिनिटं, पण त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती देहाच्या बाहेरची होती आणि तो होता ज्ञान मार्ग ओपन होण्याचा पहिला प्रवास. म्हणून मी तुम्हाला हे म्हणू शकतो की ज्ञान मार्गाचा हा जो उदय झाला हा त्या दिवशीला झाला. पण त्या दिवशीसाठी हे संकट आली, त्या संकटांसाठी ही पार्श्वभूमी निर्मित करण्यात आली. कारण की जर समजा तुम्हाला जर त्या कार्यासाठी जर कुठल्या निवड करण्यात आली असेल तुमची, तर मग ईश्वर तुम्हाला त्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या मार्गातून घडवून आणतो. मग तो जर समजा उद्देशाने जर मानत नसेल तर मग तो अशा इन्सिडन्सनी त्याला मान्य करावं लागतो. त्यावेळेला माझं विज्ञान संपलं राजजी. कारण की जर शरीराच्या बाहेर जर समजा आपण जर पडतोय आणि पुन्हा शरीरात जर येतोय, याचा अर्थ तुमच्यासाठी विज्ञान संपतं आणि अध्यात्माची खरी सुरुवात होते त्या दिवशीला. आणि तो अध्यात्म मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला त्या दिवशीला हा देह आहे. आणि ते 2.5 मिनिटं आयुष्याला कलाटणी देणारे होते. पण खरा साधकाचा जो प्रवास तो त्या दिवशीपासूनच सुरू झाला, जो अजूनही सुरू आहे. आणि या साधनपथावरती आता मी तुमच्यासमोर बसलेलो आहे. गेल्या 1.5 वर्षापासून ही साधना नित्य निरंतर सुरू आहे, क्षणाक्षणाला सुरू आहे. ही साधनाच सुरू आहे आपली सगळीकडे. तर त्यामुळे बघूया आता पुढला प्रवास कसा होतो ते आपल्याला कळेलच पुढे. गजानन महाराजांनी तुम्हाला दत्तभक्तीचा मार्ग दाखवला, जसं तुम्ही सांगितलं. तिथून त्यांनी वाट दाखवली, तुमचा ज्ञान मार्ग ही ओपन झाला. टेंबे स्वामीचे आणि तुमची ओळख कशी झाली, ओळखच म्हणेन मी, कारण ते आता सदेह नसली तरी जी गुरु शिष्यांची ओळख आहे, किंवा तुमचा संबंध टेंबे स्वामीशी कधी आला, किंवा टेंबे स्वामींनी तुमच्या आयुष्यात कधी एंट्री केली, असं मला विचारायला आवडेल. राईट. या जन्माला लाभलेले
परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांचं आडनाव टेंबे स्वामी महाराज आहेत. पण या परंपरेत असताना आम्ही आडनाव घेत नाही ॲक्च्युली, थोरले तर त्यामुळे महाराज. थोरले महाराज आम्ही त्यांना ओके. म्हणतो. इथून पुढे आपण तर टेंबे स्वामींचा उच्चार थोरले महाराज नाही, करणार चालेल, आहोत. काही अडचण नाही, नाही. तुम्ही म्हटलं तरी चालेल, प्रेक्षकांना पण मी माझ्या गुरूंचं जे नाव आहे ते थोरले महाराज असंच म्हणेल आहे. हम्म. तुम्हाला म्हणायला काही हरकत नाही, कारण की त्याच नावाने त्यांची ओळख आहे अख्ख्या हम्म. जगभरामध्ये हो. टेंबे पण स्वामी प्रेक्षकांना महाराज. कॉन्टेक्स्ट येस. मिळावा. ओके. तर थोरले महाराजांबद्दल सांगायचं झालं तर मला ते मात्र कुठलीही माझ्या मनामध्ये काहीही वासुदेवानंद सरस्वतीबद्दल ज्ञान नव्हतं. हम्म. पहिले 6 महिने. हम्म. विचार करा, साधक म्हणून जरी मी दत्तगुरूंच्या सानिध्यात जरी होतो, हम्म. दत्तगुरूंच्या सानिध्यातच राहिलेला मी हा व्यक्ती आहे, हा देह आहे. कारण की मला कोणाचंही मार्गदर्शन त्यावेळेला लाभलं नाही, कारण की मार्गदर्शन ब्लॉक करण्यात आलेले होते हम्म. ईश्वराकडून, आणि कोणाशी भेटीगाठी आणि कोणाशीही ती साधना कोणासमोर उघडण्यात आलेली नाही. हम्म. आणि 6 महिने जवळपास मी एका विशिष्ट ठिकाणी, एका विशिष्ट स्थळी मी थांबलेला व्यक्ती आहे. हम्म. त्यामुळे साधना ह्या गुप्त होत्या. साधना दत्त महाराज स्वतः करून घेत होत्या दररोज. पण मला हे कळत नव्हतं की साधनेमध्ये काही गोष्टी ज्या होत आहेत, कारण की जेव्हा आपण ध्यान करतो, हम्म. ध्यानात गेल्यानंतर काय होतं की ही जी प्रोसेस आहे माझी त्या दुसऱ्या दिवशीपासूनच सुरू झाली राजजी. कारण की आयुष्यात मी कधी डोळे मिटले नव्हते जागृत अवस्थेमध्ये. वा. फक्त मी भक्ती करायचो, थोडी बहुत जे काही आपल्याला साचपडत करणारी भक्ती होती. हम्म. पण श्वास नियंत्रण कसा करायचा, हम्म. ह्या क्रिया कशा होतात याबद्दल काहीच ज्ञान नाही, कारण आपण कोणाकडनं गाईड केलेलं पण नाही, घेतलेलं पण नाही. हम्म. प्राणायाम माहिती नाही, तुम्हाला कुंभ सदेह गुरु नाहीच कोणी? नाहीच अजूनही अजूनही नाही. देहधारी गुरु नाहीत, कारण की जे अपरिचित व्यक्ती मला भेटलेले होते व्हेरी नेक्स्ट डे, हे जेव्हा जागरण झालं ते 1.5 तास त्यांनी मला जे गायडन्स केलं, आणि ते स्वतः दत्त महाराज होते, जे मनुष्य रूपात मार्गदर्शन करायला काय माझ्यासोबत प्रसंग आलेलं होता होतं. तो? प्रसंग असा होता की मी घरून जेव्हा ते रात्रभर मी त्या त्रासामध्ये होतो, कारण की कुंडलिनी जागरण ज्या वेळेला स्वयंनिर्मित होतं, आणि ती जेव्हा स्पायनल कॉर्डमध्ये जे तुम्हाला सांगितला जो प्रवास, तो 2.5 मिनिटाचा प्रवास मला रात्रभर झोपू दिला नाही, कारण की थर्ड आयवरती ह्या पोर्शनला पूर्ण टुंगूड आलेलं होतं, जवळपास 1.5 सेंटीमीटर ते वर होतं ॲक्च्युली, आणि पूर्ण स्वेलिंग आहे ती कम्प्लिटली या पार्टला, या पोर्शनला. कारण की पिनल ग्लँड ज्या वेळेला तुटल्या गेली, या साईडला जे पिनल ग्लँड ट्रिगर झाली, ॲक्टिवेट झाली, आणि जो प्रवास होता तो तिथे पूर्ण कल्पनेतला प्रवास थांबण्यात आला, कारण की जिथपर्यंत पिनल ग्लँड हे ट्रिगर होत नाही तिथपर्यंत तुम्हाला थर्ड आय ओपन होत नाही, आणि थर्ड आय जिथपर्यंत ओपन होत नाही तिथपर्यंत तुम्ही ईश्वरी दर्शन तुम्हाला मिळू शकत नाही, ईश्वर तुम्हाला दर्शन देत नाहीत याच्यामध्ये. जरा तर साक्षात्कार म्हणतो. साक्षात्कारच म्हणू शकतो आपण. आत्म्याचा तो प्रकाश होता, इथे छोटीशी फ्लेम तयार झाली, स्मॉल एलोइश फ्लेम इथे स्टार्टअप होतं, आणि एलोइश फ्लेम इथे स्टार्ट झालं की ती मोठा आकार घेतं, आणि मोठा आकार घेतल्यानंतर ती बल्बसारखी पेटायला लागते जवळपास. तर तो प्रकाश वाढला. पण हे सगळ्या गोष्टी माझ्यासोबत ज्या अज्ञानी व्यक्ती समोर घडत होत्या, मी काही ज्ञानी नव्हतो त्यावेळेला, अज्ञान घेऊन बसलेला व्यक्ती होतो, कारण मला काहीच येत नव्हतं दत्तमाला मंत्राशिवाय, हाच एवढा अध्यात्म. आता त्यावेळेला हे सगळं जेव्हा इन्सिडेंट घडत होते तेव्हा मी दत्तगुरूंना सकाळी मॉर्निंगला प्रणाम करून त्यांना फक्त एवढंच म्हटलं की मला आता इन पर्सन तुम्ही सांगा बाबा हे काय आहे विषय, मला नाही कळणार. मी कोणाला फोन करू शकत नव्हतो, कारण की बॅलन्स नाही मोबाईलमध्ये, पूर्ण मी घरातून बाहेर फेकलेला व्यक्ती आहे. त्यावेळेला मी घरात पण राहत नव्हतो, कारण की जवळपास त्याच्या आधी 1.5 वर्षापासून मी घरातून बाहेर पडलेला व्यक्ती आहे. त्यामुळे फॅमिली नाही सोबत, कोणी नाही, एकटा व्यक्ती, आणि आता कुठे जायचं म्हणून जस्ट मी एक बाहेर पडलो, आणि बाहेर पडताना मला एका व्यक्तीने लिफ्ट दिली गाडीमध्ये. ओके. आणि त्यांनी त्याबद्दल रात्रीच्या इन्सिडेंटबद्दल बोलणं सुरू केलं, आणि मग माझ्या पायाखालची जमीन सरकली की मला माझी प्रार्थना मान्य केली आहे दत्तगुरूंनी. आणि ही जेव्हा प्रार्थना मान्य केली त्यावेळेला त्यांनी मला 1.5 तास सांगितलं की तुला आता काय गोष्टी नाही करायच्या आहेत, काय गोष्टी करायच्यात हे नाही बोललेत ते, काही गोष्टी नाही करायच्यात ते सांगितलं त्यांनी. म्हणजे 95% जो कम्युनिकेशन होता तो त्याच्यावरतीच होता, की तुमचा हा जो प्रवास आता जो घडणारा आहे हा ऑलरेडी तुमचा सिलेक्टेड प्रवास आहे. लहानपणातल्या काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी ज्या मला माहिती आहेत, किंवा त्यांनी ज्या मला सांगितल्यात, बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, पण त्यांनी मला ॲक्च्युअली हे नाही सांगितलं की तुमच्या शरीरात काय झालेलं आहे. त्यांनी मला काही पुस्तकं रेफर करायला सांगितली. त्या पुस्तकांची मला त्यांनी घ्यायला सांगितले की ते तुम्ही पुस्तकं घ्या, तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांनी पैसे मला दिलेत. आजच्या जमान्यात हे शक्य नाही राहत कधी कधी. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या 1.5 तासाच्या, त्या शॉर्टली तुम्हाला सांगतोय, कारण की वेळ फार आपल्याकडे गुरूंच्या बद्दल पण बोलायचं आहे. तर त्यामुळे तो एक्सपिरियन्स घेऊन माझी साधना महाराजांनी सुरू केली. आता ध्यान मार्ग जेव्हा ते सुरू झाला, ध्यानात मी जेव्हा जायला लागलो तेव्हा मला ध्यान इतकं सुंदर लागायचं की माझ्या शरीरामध्ये
काहीतरी उष्ण असं वातावरण तयार व्हायचं इंटरनली कम्प्लिटली, आणि ते उष्णता अशी आकर्षित करायची. आणि इतकी हवीशी उष्णता टाळूवरनं पूर्ण कम्प्लिटली माझ्या पूर्ण असं वर्षाव व्हायचा घामाचा, तरी पण मी ते सहन करू शकत होतो. म्हणजे सहनशक्ती ऑलरेडी होती. पण एकदा डोळे मिटले की ते 45 मिनिट्स माझे डोळे उघडायचे नाहीत. जवळपास मी 45 मिनिटं त्या ध्यानस्थ अवस्थेत राहायचो. मला काहीच कळत नव्हतं की काय सुरू आहे, पण ध्यान लागायचं काहीतरी होत आहे. पण त्या ध्यानामध्ये काय व्हायचं की मला असे इमेजेस फॉर्म व्हायच्या थर्ड आयवरती. त्या इमेजेस ईश्वराच्या होत्या, त्यापर्यंत मला आनंद व्हायचा. पण अचानकपणे त्या इमेजेस ईश्वराच्या होत्या म्हणजे कोणाच्या होत्या? पहिली जी इमेज फॉर्म झाली ती इमेज शंकरजींची झाली, ज्याच्यामध्ये जटा होत्या शंकरजींच्या. बाळ जन्माला आलेला आहे, त्याची नाळ आहे, आणि शंकरजींनी लिटरली ते बाळ जे आहे ते आपल्या कुशीत घेतलेलं आहे, आणि त्यांच्या जटा एअर फ्लो करतायत, आणि त्या जटांनी गुदगुद्या होतात आणि तो पाय मारतोय. ही पहिली इमेज फॉर्म होती. ही जस्ट 1.5-2 सेकंदाची मोमेंट. आता कसं असतं ना की ध्यानस्थ अवस्थेमध्ये जे साधक आहेत, जे मला ऐकत असतील आता इथे, त्यांनाही माहिती आहे की हे चलचित्रासारखे असतात. म्हणजे जस्ट 1 सेकंद 2 सेकंद त्याची ती स्पीड असते. हे खूप कॉन्स्टंट नाही राहू शकत. ते फटाफट चेंजेस होतात. काही वेळेला स्टील इमेजेस असतात, काही त्याला चलचित्रासारखे दिसतात. पण तो जो ब्लूइश कलर जो असेल तो कलर फॉर्म झाल्यानंतरच ह्या गोष्टी होतात, अदरवाईज होत नाही. याच्यामध्ये काळोखात तुम्हाला त्या गोष्टी दिसू नाही शकत. तर ब्लूइश कलरमध्ये जेव्हा ते सर्क्युलर जे वलय तयार होतात, त्या वलयाला खूप सारे कॉम्बिनेशन्स असतात, आतून त्याचे रंग बदलतात, आणि ते जेव्हा रंग बदलतात ते राखडी कलरमध्ये येतात, मग त्या शॅडो फॉर्म्समध्ये येतात. शॅडो फॉर्म्स नंतर मग त्या स्किन टोन कलरमध्ये येतात. काही दिवसानंतर जी साधना परिपक्व होईल, थर्ड आय व्यवस्थित तुमचा ॲक्टिवेट होईल प्रॉपर वेनी, तोही पिनल ग्लँड्स प्रॉपर ॲक्टिवेट झाल्यानंतरच त्या प्रोसेस होतात, अदरवाईज होत नाही. कोणी जर म्हणाल की मी लगेच थर्ड आयवरती कॉन्सन्ट्रेट करतो आणि मला हे दिसायला लागलं ते दिसायला लागलं, तर विदाऊट पिनल ग्लँड ट्रिगर राजी हे शक्य नाही. तुम्हाला हे खरं सांगतोय. तर त्यामुळे आफ्टर 2 मंथ्स 3 मंथ्स 4 मंथ्स मला असं वाटतं की 4 महिने जवळपास ह्या सगळ्या इमेजेस फॉर्म व्हायच्यात, सगळं व्हायच्या, तोपर्यंत मला जाणीव होती. हे रोजचेच अनुभव झालेले होते. पण अचानकपणे कोणीतरी असे गुरुसारखी कोणीतरी मला आशीर्वाद देतात आणि माझ्या हेडवरती कोणीतरी असं ब्लेस करतात. ही इमेज मला रोज दिसायची. म्हणजे जस्ट 45 मिनिट्स व्हायचे, आणि 40व्या मिनिटाला म्हणा किंवा 41व्या मिनिटाला कोणीतरी असं ब्लेस करायचे, आणि मी त्यांना नमस्कार करायचो. असं प्रोसेस जवळपास 2-2.5 महिने चालली जवळपास. आणि त्याच दरम्यानमध्ये काही लिखाण सुरू झालेत. आता लिखाण जे आपण नोटपॅडवरती लिहितो, त्या लिखाणांमध्ये मी जेव्हा लिखाण सुरुवातीला करायचो त्यावेळेला मला हे वाटत नव्हतं की मी सायन्सचा बॅकग्राऊंडचा व्यक्ती, मी मराठी कसं लिहिणार, मराठीमधले लेख वगैरे मला हे शक्य नाही. तर त्यावेळेला जे लेख लिहून घेण्यात येत होते, ह्या लेखातली जी भाषा आहे ही माझी नाही, मला नाही कळत हे मी लिहू शकतोय. तर कुठे ना कुठे मला जाणीव व्हायला लागली की कोणीतरी आपल्याला गाईड करतंय, पण हे गायडन्स कोणाचं आहे याची उकल होत नव्हती. म्हणून कधी काय असं राहायची की समजा जर साधनामध्ये जर समजा उकल होत नसेल, पण जर तुमची निवड असेल तर ती इन पर्सन तुम्हाला त्या गोष्टींचे संकेत येतात. मग समजा साधनेतून संकेत नसतील तर मार्ग दाखवणारी कोणी ना कोणी व्यक्ती तुमच्या संदर्भात सोडल्या जातात, घटना घडतात किंवा येतात. तर नागपूरला असंच एक गुरुपदावरती असणाऱ्या ज्या व्यक्तींनी मला ही गोष्ट सांगितली की तुझ्या शरीरामध्ये जी जाणीव आहे ही टेंबे स्वामींची आहे, थोरले महाराजांची आहे. तेव्हा थोरले महाराज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मला कन्फर्मेशन ओळख येस. आणि योगायोगाने मग ते गुरुदेव चरित्र वाचन सुरू झालं टेंबेस्वामी महाराजांचं. कारण की दत्तमाला मंत्रांच्या सोबत मी घोरात कष्टधरण स्तोत्र करायला लागलो होतो. आता हे घोरात कष्टधरण जे स्तोत्र आहे, श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव, इतकं सुंदर लईमध्ये यायला लागलं मला की याचे जे प्रोनाऊन्सिएशन आहेत हे खूप हार्ड आहेत. कारण की प्रत्येक शब्द बोलताना त्याची व्यवस्थित तुम्हाला त्या शब्दांचा उच्चार व्हायला हवा, तेव्हा ती ऊर्जा जनरेट होईल आपल्या सभोवताल, अदरवाईज नाही होऊ शकत. तर तो सूर, तो जो ताल होता तो बरोबर यायला लागला. पण मला हे नव्हतं माहिती की हे वासुदेवानंद सरस्वतींनी रचित केलेलं स्तोत्र आहे, घोरोत कष्टधरण स्तोत्र. कारण की संकट आहेत म्हणून त्याची भीती होती, म्हणून ते कुठेतरी संकट निवारण आहे स्तोत्र, म्हणून ते मी करायचो. तर दत्तमाला मंत्र, घोरोत कष्टधरण स्तोत्र आफ्टर 1 मंथ हे सुरू झालं. आणि जेव्हा मला कळलं की हे वासुदेवानंद सरस्वतींचं आहे घोरोत कष्टधरण स्तोत्र, आणि जेव्हा मग मी पुन्हा वाचन जेव्हा वाढवलं तेव्हा मला कळलं की दत्तमाला मंत्राचा अनुग्रह गुळवणी महाराजांना दिलेला होता वासुदेवानंद सरस्वतींनी करायला.
त्यावेळेला मी जस्ट काउंट केलं की मी दत्तमाला मंत्र करायचो किती, जरा मला बघू द्या. मी जस्ट कॅल्क्युलेट करून बघितलं की मी किती करायचो. तर जवळपास दिवसभरातनं माझा तो मंत्र म्हणजे जे स्वरात म्हणायचो, मध्यम आवाजात म्हणायचो, हा राजी जवळपास 450 ते 500 वेळा व्हायचा. आणि ऐकलाय तुम्ही मंत्र, फार अवघड आहे 2.5 मिनिटं आणि जवळपास वेळही लागतो वेळ लागतो. आणि मी तुमच्यासमोर आता थोडं स्पीडनी केलं, पण जेव्हा मी घरी करतो तेव्हा ते ऊर्जेने करावी लागतं. त्याला 3 मिनिटं लागतात हो एक एकदा मंत्र करण्यासाठी. करायला. आता असं विचार तुम्ही करा, 450 450 रोजचे करायचं असं जवळपास 1200 मिनिट. आणि रोज व्हायचा. हम्म. आणि ते करवताना माझी म्हणजे त्रिकाल स्नानही व्हायचं. म्हणजे काय होतं ना की मी दत्तगुरूंच्या आसनावरती विदाऊट स्नान मी कधीच बसलेलो नाही. म्हणजे ते स्नान व्हायचंच म्हणजे व्हायचंच, कारण ऊर्जाच इतकी व्हायची शरीरामध्ये की खूप ट्रिमेंडस अंग हे होऊन जायचं, तापून जायचं. तर त्यामुळे अंघोळ व्हायची 3 वेळा. आता ते जेव्हा नियम मी बघितलेत जे केलेले आहेत, म्हणजे गुरुणी महाराजांना जवळपास 12,000 वेळा करायला लावलेला तो मंत्र आहे दत्तमाला मंत्र. आणि मी जेव्हा ते बघितलं त्यावेळेला माझंही कॅल्क्युलेशन ऑलमोस्ट ते सेम झालं मॅच, पण खंड पडला नाही. ब्रह्मचर्याचं पालन झालं, संकल्प व्यवस्थित झाला. पण मी संकल्प घेऊन नाही बसलो, मी तुम्हाला खरं सांगतो, मी जस्ट केला. तर तो जवळपास राजी 45 डेजच झालेला आहे. अच्छा. आणि तो ज्या दिवशी पूर्ण झाला त्या दिवशी नंतर तो मी स्वरात म्हणणं हा माझ्यासाठी कंपल्शन नाही, तो अजपा होऊन गेला. तो दिसायला लागला, तो माझा आपोआप होतो आणि तो कम्प्लिटली शरीरामध्ये चालू आहे अजूनही. तर त्यामुळे टेंबे स्वामी महाराजांचं, थोरले महाराजांचं जे आगमन आहे ज्या दिवशी झालं, मग मला कुठेतरी जाणीव झाली. जेव्हा चरित्र वाचन केलं तेव्हा मग अश्रू हे सुरू व्हायचे. कारण की त्यांचं बालपण जेव्हा वाचलं आणि बालपणापासून त्यांचे जेवढे सगळे इन्सिडन्स होते, सगळं जे काही मी पूर्ण केलं, त्यावेळेला मग ते कंठ दाटून यायचा की हे आपले गुरु आहेत. या गुरूंसाठी आपल्याला कदाचित हा देह प्राप्त झालेला आहे. पण नेमका मला का निवडण्यात आलं, आता याची स्टोरी खूप वेगळी आहे. कारण की ही स्टोरी मला नव्हती माहिती की हे का निवडण्यात आलं राजजी. काय स्टोरी आहे? कधी कधी काय असतं ना की आता मला पूर्वजन्मावरती विश्वास आहे, बऱ्याच लोकांचा नसेल. कारण की आज्ञाचक्र जेव्हा व्यवस्थित पद्धतीने ते फॉर्ममध्ये येतं ना, त्यावेळेला तुमचे पूर्वजन्म तुम्हाला दिसतात. अच्छा. आता हा पूर्वजन्म आहे की कुठला आहे हे सांगू शकत नाहीत आपण. कन्फर्मेशन कोणीतरी पुन्हा ते इन पर्सन देतात. अशाच वेळेला काय झालं की मला वाटतं सेकंड जूनला मला एक कॉल आला मुंबईवरनं, आणि खूप गोड आवाजामध्ये कॉल होता, एका महिलेचा कॉल होता. आणि त्या साधिका आहेत हे मला समजतं, कारण की मला आवाजावरनं लक्षात येतं की गोड आवाजानं व्हायब्रेशन्स कळतात. कुंडलिनी जर समजा एका कुंडलिनीशी बोलत असेल तर त्या कुंडलिनीची ऊर्जा जी आहे त्या व्हायब्रेट होते चक्रांमध्ये, आणि समोरचा व्यक्ती साधक आहे किंवा नाही आहे हे कळायला लागतं. तर त्यावेळेला मला ते कळलं की ह्या खूप उच्च कोटीच्या साधिका आहेत, कारण की माझं अनाहत चक्र ॲक्टिवेट झालं होतं त्यावेळेला ऑलरेडी, आणि त्या अनाहत चक्रातून स्पंदनं यायला लागली होती. त्यामुळे मी त्यांचं पूर्ण कम्युनिकेशन ऐकलं, आणि त्या कम्युनिकेशनमध्ये त्यांचं म्हणणं एकच होतं की तुमची ओळख मला फक्त द्यायची आहे, आणि त्या ओळख देण्यासाठी कदाचित दत्त महाराजांनी मला हे संकेत दिले असावेत, म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे. आणि व्हेरी नेक्स्ट डे त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअपवरती एक इमेज पाठवली. तुम्ही ती इमेज प्रेक्षकांना दाखवलं तर तुम्हाला कळेल. आणि राजी ती जी इमेज होती ती इमेज जरा सर्वसाधारण इमेज नाही, कारण की ते थोरले स्वामी महाराजांचे पट्टशिष्य झालेले आहेत. नारायण स्वामी दीक्षित महाराज म्हणतात त्यांना नृसिंह सरस्वती म्हणतात उपाधीनी. ते सुद्धा परमहंस परिव्राजकाचार्य आहेत, आणि हे थोरले महाराजांचे पट्टशिष्य म्हणजे त्यांना मानसपुत्र मानायचे. हे नरसोबावाडीला होते, नरसोबाच्या वाडीला. पण नरसोबाच्या वाडीच्या बाजूला अमरेश्वर एक मंदिर आहे, त्या मंदिराची स्थापना खुद्द दीक्षित स्वामी महाराजांनी आपल्या गुरूंसाठी केली. दीक्षित फोटो तुमचा नाही असं म्हणता येत नाही, पण तो फोटो जेव्हा मला मिळाला आणि त्या फोटोला मी जेव्हा बारीक निरीक्षण केलं तर त्या फोटोमध्ये खूप काही गोष्टी अशा होत्या की ज्या साम्य होत्या. तेव्हा मी तो फोटो जस्ट माझ्या फॅमिलीतल्या म्हणजे माझ्या मुलांनाच दाखवला. म्हटलं काय वाटतं तुला, काय याच्यात साम्य आहे? तर ते बाबा हे तुम्ही आहात. हे जेव्हा मला ज्या वेळेला माझ्या मुलीनी मला फोन करून सांगितलं की बाबा हे तुम्ही तुमच्यासारखे दिसतात,
त्यावेळेला मला खरं काहीतरी मला वाटलं की मला पुन्हा शंका घेण्याची ती सवय आहे थोडी रोज, बरोबर. जी सवय आहे नाही, ती आज मानवी मनामध्ये शंका असतेच. येतातच. आणि म्हणलं आपण एवढं नाही उच्च आहोत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, आपलं हम्म. बोलणं बरं नाही. हम्म. पण मला ज्या वेळेला हे स्वामी चरित्रामृत देण्यात आलं, जे मागे ठेवलेलं आहे पुण्याला, हम्म. आणि त्या स्वामी चरित्रामृत मधला जो पहिला पान जो होता, हा पहिला पान दीक्षित स्वामी महाराजांचा उघडलेला होता, जिथे अमरेश्वर मंदिराची म्हणजे नरसोबाच्या वाडीची पान आहे. हम्म. म्हणजे मी पुण्याला होतो त्या दिवशीला. अच्छा. ज्यांच्या घरी हे पान उघडलं, दादांच्या सुधीर दादा म्हणून आहेत, त्यांच्या घरी जेव्हा हे पान उघडलं आणि त्या पान उघडल्यानंतर ते जेव्हा मी वाचलं, तेव्हा मला कन्फर्म झाला विषय की मला नरसोबाच्या वाडीला बोलवण्यात आलेलं आहे. आणि लागलीच दुसऱ्या दिवशीला मी इथून नरसोबाच्या वाडीला पोहोचलो. हम्म. आणि जेव्हा नरसोबाच्या वाडीला पोहोचलो आणि त्या अमरेश्वर मंदिरामध्ये जेव्हा पोहोचलो, तर नरसोबाच्या वाडीला त्या दिवशीला कृष्णा नदीला पूर होता आणि त्या मंदिराच्या जवळ पाणी तेवढं नव्हतं पाणी, पण त्या मंदिराच्या जवळ तटस्थ ध्यान लागलं. हम्म. असं तटस्थ ध्यान लागलं मला राजी की आय डोंट नो, मी त्याचं ध्यान कधी केलंच नव्हतं पायरीवरती. असं उभं राहून कधी ध्यान करण्याची कधी वेळ आली नव्हती. आणि ते ध्यान जेव्हा झालं तेव्हा मला कळलं की नरसोबाच्या वाडीला मला का बोलवण्यात आलेलं आहे. मग अमरेश्वर मंदिरात मी जेव्हा पोचलो, तर ती खरी ध्यानस्थ अवस्था मला तिथे प्राप्त झाली. घरी जे ध्यान होत होतं त्याच्यातलं एक 100 पटीचं जो ध्यान आहे ते अमरेश्वरच्या मंदिरात त्याच ठिकाणी लागला, जिथे दीक्षित स्वामी महाराजांचा फोटो आहे आणि थोरले महाराजांचा फोटो आहे. दोघांच्या फोटोच्या मधामध्ये बसलो आणि ती कुंडलिनी ऊर्जा इतक्या ट्रिमेंडस पॉवरनी, इतक्या ट्रिमेंडस याच्याने ते मला डायमेन्शन्स ओपन करत होतं त्या मंदिरामध्ये, की स्वागत जसं होतं ना एखाद्या व्यक्तीचं, कोणीतरी आलंय, काय आलंय असं या टाईपमध्ये. आणि ते मला स्वतःला अनुभवू शकत होतो. प्रत्येक बॉडीतला सेल्स माझा त्या दिवशीला चार्जअप होता कम्प्लिटली. आणि त्या दिवशी मला खरा पर्पज कळला की एक्झॅक्टली हा जो देह आहे या जन्मीतला नसून थोरले महाराजांचा हा कुठे ना कुठे मला सहवास प्राप्त झालेला आहे. आणि ह्या सहवासात त्यांनी कुठे ना कुठे ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळेच मला टेंबेस्वामी महाराजांच्या बद्दल क्षणाक्षणाला अशी आठवण येत राहतं. ऑलवेज अशी, म्हणजे ते म्हणतो ना आपण की दृष्टीने सुद्धा ते दिसतात, म्हणजे त्यांची जाणीव होतं आपल्याला. आणि ती जेव्हा मग साधनेतून जेव्हा व्हायला लागली, त्यावेळेला पहिल्यांदा आज्ञाचक्रात अमरेश्वरवरून आल्यानंतर, म्हणजे ओरणवाड म्हणतात त्याला, जिथे घेवड्याचं जे वेलाची जी गुरुचरित्रामध्ये जे दिलेलं आहे ते गाव आहे. त्या व्हेरी नेक्स्ट डे जेव्हा मी नागपूरला पोहोचलो, तेव्हा आज्ञाचक्रामध्ये पहिल्यांदा दंड धारण केलेले थोरले महाराज मला स्किन टोन कलरमध्ये दिसले, जो प्युअर फॉर्म होता. आणि तो जेव्हा पूर्ण तो कम्प्लिटली जेव्हा दिसला, तेव्हा अंग शहारून गेलं की म्हटलं आत्ता पहिल्यांदा मला कुठेतरी गुरूंनी दर्शन दिलं. आणि ते खरं दर्शन होतं. याच्या आधी दत्तगुरूंचे दर्शन बऱ्याचदा झालेत, पण थोरले महाराज कधीच नव्हते आलेत, कारण ते खूप कठीण आहेत, इतके सोपे नाही. ज्ञानमूर्ती वैराग्य आहेत, कधी ते लगेच क्षणाला येतील अजिबात नाही. मी खूप रडलो आहे त्यांच्यासाठी त्या बाबतीमध्ये साधनेतून. कारण की जर तुम्ही खरंच मार्गदर्शन करत असाल तर मला आज्ञाचक्रात येऊन ॲटलिस्ट एक संकेत द्या. पण ते कधी झालेलं नव्हतं राजी. आफ्टर 5 months 6 months ते जेव्हा मला कळायला लागलं की, म्हणजे ज्या दिवशीपासून मी आलो आणि ते जेव्हा ऑटोमॅटिक व्हायला लागलं, तेव्हा दंडधारण करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत थोरले महाराज. पण काय आहे नेमकं मला हे कळत नव्हतं. मग बॅक टू बॅक भ्रमण सुरू झालं. म्हणजे तिथून आलो अमरेश्वर, नंतर मला गरुडेश्वरला जायला सांगितलं. गरुडेश्वरचे संकेत. गरुडेश्वर काय? गरुडेश्वर हे थोरले महाराजांची देहसमाधीचं स्थळ आहे. खूप पावन ठिकाण गरुडेश्वर, जिथे महाराजांनी 1914 साली आपला देह ठेवला आला. शेवटचे क्षण तिथे होते. पण विचार करा की त्या गरुडेश्वरचे कॉन्टॅक्ट्स तिथे नरसोबाच्या वाडीपर्यंत एस्टॅब्लिश होत होते, कारण की जे दीक्षित स्वामी महाराज आहेत त्यांचे पट्टशिष्य होऊन गेलेले, तोच नारायण तिथे रुद्राभिषेक करायचा रोज अमरेश्वरच्या मंदिरात पादुकांवरती जलाने, आणि ते गुरुपर्यंत पोहोचायचं. ज्या वेळेला थोरले महाराजांचं शेवट त्यांना संग्रही नावाची व्याधी होती. संग्रही व्याधीने ते हे झालेले होते, संग्रहणीचा आजार होता. तो संग्रहणीचा आजार त्यांना इतका झालेला होता की त्यांना वाटलं की देह क्षीण झालेला आहे, आता मला निघायची परमिशन हवी आहे. दत्तगुरू त्यांनी परमिशन दिली. पण इकडे दीक्षित स्वामींचं प्रेम बघा, त्या पादुकांवरती रोज रुद्राभिषेक करायचे बिचारे.
आणि त्यांना ते कुठेतरी जाणीव झाली की हा माझ्यासाठी वय वाढवण्यासाठी करतोय. तर त्यांचं 1 महिना वय त्यांनी वाढवलं आपल्या प्रेमाखातीर, प्रेमापोटी. असं ते गरुडेश्वरचं ठिकाण नर्मदेच्या बाजूला आहे, तीरावरती आहे, जिथे दत्तांची बोलकी मूर्ती आहे, जी महाराजांच्या सोबत नेहमी असायची, थोरले महाराजांच्या सोबत. तीच दत्तांची मूर्ती प्रत्येक चातुर्मासामध्ये होती, जी त्यांच्याशी बोलायची, एकरूप व्हायची आणि प्रत्येक साधकांचे प्रश्न जे समस्यांशी रिलेटेड होते, व्याधींशी रिलेटेड होते, ते प्रत्येक प्रश्नांची उत्तरं त्या दत्तमूर्तींकडून थोरले महाराजांना मिळायचे. आणि तीच दत्तमूर्तींची स्थापना गरुडेश्वरला करण्यात आलेली आहे. याची सुद्धा संकेत गांडा स्वामी महाराजांना झाले, ते त्यांचे दुसरे शिष्य होते. ते त्यांच्या स्वप्नात येऊन दत्तगुरूंनी त्यांना आदेश दिला की यांच्याकडे असलेली गरुडेश्वर ही जी मूर्ती आहे दत्तांची, ही कुठेही गाणगापूरला किंवा दुसरीकडे हलवू नकोस, तू गरुडेश्वरला स्थापित कर. इथे हळूहळू हा स्थान प्रचलित होईल. आता या स्थानाचा जो उल्लेख आहे गरुडेश्वरचा, हा पुराणांमध्ये आहे. विचार करा, गरुड आणि गजासूर नावाचा एक राक्षस होता, त्याच्यावरती खूप लांब स्टोरी आहे, ती आपण नंतर कधी बघूया. पण या स्टोरीमुळे त्या स्थानाला इतकं प्रचंड स्थान ते पवित्र झालेलं आहे की त्याच्यामध्ये पित्रांना गती मिळण्याचं कार्य त्या गोष्टीमध्ये होत असते, त्या गरुडेश्वरला. आणि त्या गरुडेश्वरला मला बोलवण्यात जेव्हा आलं आणि त्या गरुडेश्वरला जेव्हा मी, त्या औदुंबरचं झाड आहे माझ्या खिशामध्ये, अजूनही त्या औदुंबराची साल आहे, अजूनही साल आहे ती. त्या औदुंबराच्या झाडाखाली माझा सेकंड शक्तिपात झाला. विचार करा, म्हणजे एकदा माणसाला आयुष्य लागतात आणि सेकंड टाइमला त्या औदुंबराच्या ठिकाणी मला तीच प्रचिती पुन्हा आली. आणि त्या वेळेला ती साधना इतकी ट्रिमेंडस पॉवरफुली ॲक्टिवेट झाली की सगळंच देऊन चुकलेत त्यांनी मला त्या गोष्टींसाठी. आणि नंतर मग लिखाणांमध्ये पुन्हा गती प्राप्त झाली, व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्यात. तेव्हा थोरले महाराजांनी मला सांगितलं की पुढे काय करायचं आहे, नेमकं आता विषय काय, पुढे कसं घेऊन जायचं आहे, कसं न्यायचं आहे. आता त्यासाठी पुढे जाण्यापूर्वी मला असं वाटतं की ज्यांना माहीत नाहीत त्यांच्यासाठी टेंबे स्वामी किंवा ज्यांना आपण थोरले महाराज म्हणतो, कोण आहेत? ओके. वासुदेवानंद सरस्वती हे दत्त महाराजांचे चतुर्थ अवतार आहेत. कलियुगातले हे चतुर्थ अवतार आपण यांना मानतो. श्रीपाद श्री वल्लभ, जसं तुम्ही सांगितलं पहिले, नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, आणि चौथे जे अवतार आहे, चतुर्थ अवतार, हे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज, ज्यांना आम्ही थोरले स्वामी महाराज म्हणतो. यांचा जन्म माणगावमध्ये झालेला आहे 1854 साली. 1854 ते 1914 हा त्यांचा जीवनपट आहे. 1854चं तुम्ही जर समजा इतिहास बघाल तर तुम्ही बघा की 1854 मध्ये काय विदारक स्थिती होती त्यावेळेला, धर्माच्या संदर्भातली गोष्ट करतोय. म्हणजे दत्तात्रय महाराजांनी जर समजा डिसिजन घेतलेला असेल की मीच तो अवतार आहे, कारण की अवतारी पुरुष स्वतःला अवतार नाही म्हणू शकत, तुम्हाला हे सांगतोय. पण त्यांना त्या गोष्टींची जाणीव आधीपासूनच होती, लहानपणापासूनच असावी, कारण की जे लिखाण त्यांच्याकडनं झालेलं आहे, लिखाण किती व्हावं. तुम्ही विचार करा की आधी शंकराचार्यानंतर भारतामध्ये संस्कृतातले जे ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत ते दत्तात्रय महाराजांवरती जर पूर्ण जर ग्रंथ लिहिले असतील तर ते थोरले महाराजांनी लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये दत्तपुराण हे पूर्णपणे संस्कृतातला मंत्र आहे, संस्कृतातला ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये दत्तात्रय महाराजांच्या पूर्ण 16 अवतारांची पूर्ण कथा आहे. सगळं एकूण एक डिटेल जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तो संस्कृतमध्ये ग्रंथ आहे. त्याचं मराठी माध्यम अजूनही कोणी हिंमत करू शकलं नाही की त्याचा मराठीमध्ये अनुवाद करू शकेल. दत्तपुराण एक मोमेंटला मला असं वाटलं की आपण वाचावं, परंतु तुम्हाला त्याचे पॅटर्न्स अभ्यास करायला मिळतील. जसं कार्तिवीर्य अर्जुनाची स्टोरी आहे, यदुराजाची स्टोरी आहे, भक्त प्रल्हादची आहे. विचार करा ना की चतुर्थ अवतार का म्हटलं जातं महाराजांना. दत्तपुराणासारखा संस्कृतमधला दत्तात्रय महाराजांचा इतका डिटेल अभ्यास, इतका डिटेल संस्कृतमध्ये इतके वर्णन शक्यच नाही अवताराशिवाय. हे अवतारी कार्य असतं ऍक्च्युअली. तर ते होणं म्हणजे त्यांचं ते कार्य झालं. तेच नाही तर त्यांनी जवळपास 32 ग्रंथ लिहिलेले आहेत थोरले महाराजांनी दत्तात्रय महाराजांबद्दल. सर्व संस्कृतमध्येच आहेत, काही संस्कृतमध्ये आहेत, जसं काही मराठीमध्ये पण त्यांनी प्राकृत याच्यामध्ये लिहिण्यात आलेले आहेत. ओवी भाषा, श्लोक भरपूर केलेले आहेत. करुणा त्रिपदी
सुद्धा थोरले दिगंबरा महाराजांचे दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा माणगावलाच त्यांनी मंत्र सिद्ध केलेला आहे 13 कोटीचा जप करून. त्यावेळेला माणगावमध्ये प्लेगची साथ आलेली होती आणि त्या माणगावच्या सराउंडिंगमध्ये प्लेग होता. त्या वेळेला त्यांनी तो मंत्र करायला सांगितला. त्या मंत्रांनी सुद्धा तो प्लेग कुठेही त्यांना टच करू शकला नाही. विचार करा. दिगंबरा श्रीपंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या कोटीचा एवढा 13 कोटींचा जप करून तो मंत्र सिद्ध करून त्यांनी तो मंत्र लोकांना जगासमोर ठेवला. आज तो ऑलरेडी सिद्ध मंत्र आहे. सगळ्या मंदिरामध्ये म्हटला जातो. तोच कशाला घोरत कष्टधरण स्तोत्र आहे. आज कितीतरी सांसारिक लोकांना अडचणी आहेत. तो 1913 साली महाराजांनी तो लिहून घेतलेला आहे कुरुगडी या ठिकाणी. त्याची वेगळी कथा आहे. घोरत कष्टधरण स्तोत्र आहे. करुणा त्रिपदी जसं तुम्हाला म्हटलं. असे भरपूर सारे मंत्र आहेत जे महाराजांचे सिद्ध मंत्र आहेत आणि जे प्रत्येक दत्तात्रेय मंदिरामध्ये ऑल इंडियामध्ये करवतात. प्रत्येक ठिकाणी केल्या जातात. दीक्षित स्वामी महाराजांची सुद्धा अशीच हीच भक्ती आहे. जी भक्ती जे म्हणतो आपण की गुरुविषयी जी ओढ निर्माण जी झालेली असते. गुरु काय असायला पाहिजे. आयडियली असे खूप काही कॉम्बिनेशन्स आहेत राजी की ज्याच्याबद्दल म्हणजे थोरले महाराज आपण समजू शकतो. सुरुवातीला जर बघितलं तर जे महाराजांनी बालपण जे होतं त्यांचं याच्यात शॉर्टली सांगतो की त्यांचे जे आजोबा होते ना त्यांच्या आजोबांची पूर्ण संस्कार कम्प्लिटली त्यांच्यावरती झालेत. म्हणून 12 वर्षींना त्यांना वेदांचा पूर्ण अभ्यास होता. वेद त्यांना पूर्ण पठण होतं सगळं. ज्योतिष्य शास्त्रामध्ये ते पारंगत होते कम्प्लिटली. त्यांचं पंचपाक्षिक नावाचं एक स्वतःचं एक स्वतंत्र हे आहे ज्योतिष्याबद्दलचं. ते एक वेगळं टॉपिक आहे. ज्योतिषशास्त्राबद्दल त्यांचे इतके पुरावे आहेत की तुम्ही त्याच्याबद्दल तासनतास बोलू शकता. म्हणजे भक्त जर आलेला असेल आणि त्यांना कळलं की हा लिटरली याचा मृत्यूयोग आहे. त्या ग्रहांच्या ज्या चौकटीतले जे ग्रह आहेत ते ग्रहांची सुद्धा पोझिशनिंग चेंज करायचे. इतके सामर्थ्यशाली गुरु होते थोरले महाराज. एक गुरु म्हणजे त्या गुरूंच्या याच्यावरती त्या स्थानावरती खुद्द दत्तगुरु होते ते. त्यामुळे म्हणतात ना की गुरूंची जेव्हा कृपादृष्टी होते आणि ते ग्रहांवरती जेव्हा पडते तेव्हा तुमचा नाराचा नारायणी होऊ शकतो. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. काही होऊ शकतं. तर त्या पद्धतीने जर विचार केलात तुम्ही तर ज्योतिषशास्त्र हा त्यांचा आवडता विषय ते त्यांना मिळालेला होता. त्यांनी आपल्या गुरूंना चॅलेंज नाही म्हणू शकत पण गुरूं ज्या वेळेला असा इन्सिडन्स होता जो खूप फेमस आहे की एक व्यक्ती एखाद्या कुठल्या गोष्टींसाठी त्यांना मदत मागायला आला आणि त्यांना एक काळ काढून दिला. म्हणजे ते म्हणतात ना ते एक योग्य जी वेळ आहे ती काढून दिली. पण थोरले महाराजांनी म्हटलं की हे वेळ चुकीची आहे. हे वेळ तुम्ही देऊ नका. तेव्हा त्या गुरूंना त्यांनी सांगितलं. म्हणजे ते थोरले महाराजांचेच गुरु होते जे ज्योतिषशास्त्र शिकवायचे. तेव्हा त्यांनी तो किस्सा तेव्हा बघितला रिपीटेड करून की माझं काही चुकतंय का जरा मला बघू द्या. तेव्हा ते खरंच चुकलेले होते. म्हणजे तेवढ्या कमी वयात त्यांना ज्योतिषशास्त्र यायचं. इनफॅक्ट आयुर्वेदशास्त्र म्हणजे आयुर्वेदाचार्य पण होते. वनस्पतींचा भरपूर अभ्यास महाराजांना. काही ते स्वतः औषध तयार करून द्यायचे लोकांना. ते वनस्पतीबद्दल त्यांची खूप आवड निर्माण. निसर्गाबद्दल खूप जबरदस्त त्यांची आवड होती. कारण की प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी ते थांबलेले आहेत त्या नदीवरती स्तोत्र त्यांनी केलेले आहेत. नर्मदा लहरी कृष्णेवरती स्तोत्र केलेलं आहे. नागपूरच्या जवळ वैनगंगा नदी आहे. वैनगंगा नदीचे स्तोत्र केलेले आहे. म्हणजे नदीला आपली आई म्हणायचे. त्या आईवरती सुद्धा ते स्तोत्र तयार करायचे. विचार करा. म्हणजे इतकं ते सरस्वती प्रसन्न जे म्हणतो आपण की कृष्णेनी सुद्धा त्यांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला असावा की तू बाकीच्यांबद्दल लिहिलं माझ्याबद्दल का नाही. जस्ट तुम्हाला सांगतोय. सो तात्पर्य असं आहे राज्य की हे चतुर्थ अवतार आहेत वासुदेवानंद सरस्वती. लग्नाचं त्यांचं खूप सांसारिक विषय डिफिकल्ट होता. सांसारिक होते म्हणजे लग्न झालेलं होतं वयाच्या 21व्या वर्षी. गुरुच्या खातीर ते लग्न त्यांचं झालं. म्हणजे त्यांची लेगॅसी पुढे मुलं बाळ काही होती त्यांना. ऍक्च्युली मुलगा झालेला होता त्यांना पण तो लगेच मरण पावला. पत्नीला घेऊन ते वानप्रस्थाश्रम करायला निघालेत. माणगाव त्यांनी जेव्हा सोडलं त्यावेळेला ते वयाचे 35व्या वर्षीमध्ये होते. 35 एजमध्ये होते जेव्हा त्यांनी माणगाव पूर्ण कम्प्लिटली सोडलं. त्याच्यानंतर ते कधी माणगावला परत नाही आलेत. तर त्यांनी आपलं गृहत्याग केला. कारण की दत्तात्रेय महाराजांचा त्यांना दृष्टांत झालेला होता आणि आज्ञा झाली होती की तुम्ही आता माणगाव सोडून तुला आता पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे. तिन्ही आश्रम त्यांनी व्यवस्थित पार पाडलेत आणि वानप्रस्थाश्रम शेवटी जेव्हा ते निघालेत तेव्हा त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला अतिसाराने.
आणि त्यांचा देहसंस्कार करून त्यांनी नंतर जो दंडधारण म्हणतो आपण, जे संन्यासाचा जो चौथा आश्रम आहे तो आश्रम स्वीकारला, तेव्हा त्यांना उज्जैनला जावं लागलं. तर उज्जैनला हा त्यांचा पहिला चातुर्मास 1892 साली घडला जवळपास. आणि तिथून त्यांची ती स्टोरी जी आहे भारत भ्रमणाची, ती तिथून सुरू झाली. चातुर्मासाचं काय महत्व असतं? यांचा जो संन्यास धर्म जो आहे हा परमहंस आहे. म्हणजे संन्यासांचे 4 वेगवेगळे टाईप्स आहेत. तर त्याच्यामध्ये हा चौथा टाईप जो आहे हा परमहंस मधला येतो. तो सगळ्यात कठोर असतो. समजा तुम्ही दंड धारण केलेला आहात आणि जर तुम्हाला धर्माचा दंड देण्यात आलेला आहे तर तुम्हाला चातुर्मास हा कंपल्सरी असतो. चातुर्मास हा 4 महिन्याचा असतो. ह्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी राहून नदीच्या बाजूलाच तुमचा चातुर्मास व्हायला हवा. जे नर्मदा परिक्रमा वगैरे करतात ते असं म्हणता येणार नाही, पण ज्या ठिकाणी नदी प्रवाहित करते, जसं आता माझ्या गावाजवळ पवणी नावाचं एक गाव आहे समजा, ठीक आहे. पवणी एक तालुका आहे, तिथे वैनगंगा नदीचा प्रवाह आहे. वैनगंगा नदी तिथून वाहते, म्हणजे नदीच्या बाजूनी ते गाव आहे. त्या गावामध्ये ब्राह्मणांची घरं असणं आवश्यक आहे. अच्छा, त्यांचा तो नियम त्या काळात. त्या काळात तर ठीक आहे, म्हणजे आता तर शक्य नाही आहे, कारण तो काळ वेगळा होता. तर हे चातुर्मास करण्याची जी आज्ञा होती ही दत्तगुरूंची आज्ञा होती की तू पायी प्रवास कर. आता विचार करा की माणगाववरून निघालेली व्यक्ती, त्यांनी अख्खा जो महाराष्ट्र पासून आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमालय इतका प्रवास त्यांनी पायी तोडवलेला आहे. ऑलमोस्ट म्हणजे इतका पायी प्रवास तोडवणारा आदि शंकराचार्यानंतरचा हा सेकंड अवतार आहे, जे थोरले महाराजांचा आहे. ज्ञानी अवतार, याला पूर्णपणे ज्ञानी अवतार म्हटलं जातं आपल्याला. या ज्ञानी अवताराने पूर्ण अख्ख्या सगळीकडे ज्ञानाचा मार्ग हा त्यांनी दिलेला आहे आपल्या चातुर्मासामधून. म्हणून चातुर्मासाचं जे महत्व होतं त्या ठिकाणी राहून त्यांनी दत्तात्रय महाराजांची मंदिरे स्थापित केलेली आहेत. दत्तात्रय महाराजांची यंत्र बनवून त्यांना ते प्रस्थापित करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी. तर असे काही चातुर्मास आहेत महाराजांचे जे अतिशय प्रभावशाली आहेत, की ज्याच्यामध्ये काही लिखाण लिहिलेलं आहे. जसं दत्तपुराण आहे. दत्तपुराण हे ब्रह्मवर्तमध्ये लिहिलेलं आहे. ब्रह्मवर्त हे कानपूरच्या जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. गंगा नदीच्या घाटावरती आहे. ब्रह्मवर्त आहे. पवनी क्षेत्रामध्ये पण ते थांबलेले आहेत. उज्जैन आहे, पेटलाद आहे, हरिद्वार आहे, तिलकवाडा आहे, गरुडेश्वर आहे. असे टोटल 23 चातुर्मास महाराजांनी केलेले आहेत. 23 नॉनस्टॉप प्रत्येक वर्षीला ते करायचे. आणि त्याच्यातूनही तुम्ही विचार करा, ते कुठेतरी असेल, समजा आज्ञा झाली दत्तगुरूंची की तुला इथे जायचं आहे, तर त्यांची ती आज्ञा पाळावी लागायची. आता जर समजा 1909 साली जर समजा महाराज नरसोबाच्या वाडीला आले होते, 1904ला आले होते समजा, आणि 6ला आले होते, ते समजा कुठल्या तरी डिस्टन्सला असतील, कुरुगुडीला असतील समजा, आणि कुरुगुडीवरून जर समजा ते जर नरसोबाच्या वाडीला आलं असतील, तर तुम्ही डिस्टन्स चेक करा एकदा की किती प्रवास असेल पायी. म्हणजे माणगाववरून जर समजा ते उज्जैनला पोहोचलेत, तो प्रवास किती किलोमीटरचा असेल राज? माणगाव आहे कोकणामध्ये, उज्जैन आहे MP मध्ये. उज्जैन पासून मग पुन्हा ब्रह्मवर्तला गेलेत, ब्रह्मवर्त पासून हरिद्वारला गेलेत, हरिद्वार पासून पेटलादला आलेत, पुन्हा तिथून हिमालयामध्ये गेलेत. हा पूर्ण अख्खा प्रवास त्यांनी पायी केलेला आहे एकटा. म्हणून त्यांच्यासोबत फक्त 2 लंगोट्या, कमंडलू, त्यांचा धर्मदंड आणि एकटे प्रवास करायचे. पण त्यांच्यासोबत हळूहळू लोकांना जेव्हा कळायला लागलं की हे काही साधे व्यक्ती नाही आहेत, हे सिद्ध आहेत आणि खूप योगी आहेत आणि खूप ज्ञानी आहेत आणि हे दत्त महाराजांचे खुद्द अवतार आहेत, याची कल्पना जेव्हा लोकांना व्हायची, तर ते तुम्हाला आधी सांगितलं आहे की माणगावला ज्या पद्धतीने प्लेगची साथ असताना त्या मंत्रांनी ते प्रॉपर वेळी तो प्लेग कंट्रोलमध्ये करून कोणाचाही मृत्यू झाला नाही. 1909 साली पवनीमध्ये चातुर्मास जेव्हा घडला, अख्ख्या बाउंड्रीज पवनीच्या ज्या होत्या त्या पूर्ण प्लेगच्या सराउंडिंग्समध्ये कुठलाही एक व्यक्ती मृत्युमुखी पडलेला नाही. पवनीमध्ये कोणालाही प्लेगची लागण झालेली नाही मंत्राच्या शक्तीने. तेही तुम्हाला सांगू शकतो की आपण ते कसं ते करतात, पण ते विषय वेगळा येतो. वायुसिद्धी ज्या वेळेला प्राप्त होते, वायुसिद्धी, आणि ज्या वेळेला विशुद्धी चक्राची पूर्णपणे कम्प्लिटली 16च्या 16 पाकळ्या ज्या वेळेला ओपन अप होतात, स्वर जेव्हा आपल्या मुखातनं निघतो आणि मुखातून निघाल्यानंतर जी निसर्गाला ती गोष्ट मान्य करावी लागते, आणि त्या गोष्टी निसर्ग त्यांच्या मान्य करत होता.
म्हणजे नर्मदा नदीच्या वेळेला गरुडेश्वरला जेव्हा पूर आलेला होता, ट्रिमेंडस नर्मदेला पूर आला होता गरुडेश्वरच्या ठिकाणी, तेव्हा त्यांनी फक्त आपला दंड जस्ट आहे त्या पाण्यात ठेवला आणि नर्मदा नदीचा जो पूर आहे तो ओसारला. म्हणजे ज्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे, म्हणजे निसर्ग सुद्धा ह्या गोष्टींना मान्य करतो. पावसाला थांबवण्याचं सुद्धा सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं ना. अजूनही देह समाधी ज्या वेळेला घेण्यात येते, म्हणजे घेतलेली होती, त्यावेळेला पाऊस, म्हणजे असं म्हणतात की त्यावेळेला भक्तांच्या अंगावर पाऊस पडत नाही, पाऊस बाहेर पडतो, बाहेरच्या ह्याच्याने, पण तिथे नाही तेवढ्या ठिकाणी. तात्पर्य एकच आहे की ज्यावेळेला असे सिद्ध आणि असे जेव्हा अवतार येतात तेव्हा आपण त्याचा अभ्यास जर केला तर आपल्याला खरा ज्ञान मार्ग हा उदय होऊ शकतो. कारण भक्तीचा मार्ग तापल्यानंतरच ज्ञान मार्गाचा उगम आहे राज्य. आणि जे तुम्हाला सांगितलं, हे जे चातुर्मास आहेत, त्या चातुर्मासांचा अभ्यास जर कोणी व्यक्ती जर करेल तर खरं त्या गोष्टी कळतात की हे कसं कसं शक्य होऊ शकतं. इतकं म्हणजे एवढं होतं. तेवढ्या कमी याच्यामध्ये त्या ठिकाणी पवनीमध्ये जवळपास रोज कमीत कमी 2,500 ते 3,000 व्यक्ती त्यावेळेला यायचे. म्हणजे इंग्रजांनी सुद्धा त्यांना कधीही कुठलाही त्रास दिला नाही, मुसलमानांनी सुद्धा कधीही त्रास दिलेला नाही कोणाच. एवढं ते अनटस्ट त्या बाबतीमध्ये होत आहे. म्हणजे इतकं सिद्ध योगी म्हणू शकतो आपण याच्यामध्ये चतुर्थ अवतार. बोलावं तेवढं कमीच आहे. मला असं वाटतं की माझ्या मनात आता प्रश्न तर खूप आहेत, परंतु आपण याचा पार्ट 2 करूयात किंवा पुढचा पॉडकास्ट करूयात, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो. खूप प्रश्न आहेत. एक तर तुमच्या साधनेविषयी प्रश्न आहेत, थोरल्या महाराजांबद्दल सुद्धा माझ्या मनात खूप सारे प्रश्न आले आहेत, दत्तात्रयांबद्दल मला खूप विचारायचं आहे, परंतु मला असं वाटतं की आजच्या पुरता आपण थांबूयात आणि पुढच्या पार्टमध्ये बोलूयात. प्रेक्षकांना मला विचारायला आवडेल की मी शांतपणे, आज मला काही प्रश्न विचारण्याची गरज पडली नाही किंवा कुठेही टोकण्याची गरज पडली नाही. खूप सुदिंग अशा पद्धतीचे 1 तास कसा निघून गेला हे मलाच आत्तापर्यंत कळलं नाही. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कळवा. आणि काही प्रश्न असतील साधनेला घेऊन, कुठल्याही विषयाला घेऊन, ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. ते मी किरणदादांना त्या प्रश्नाची अगदीच त्यांच्याकडून उकल करण्याचा प्रयत्न करेन आणि आपण पुढे नक्कीच पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. टेंबे स्वामींचं जे काही दादा सांगतायत, तो काही भाग जो उरला असेल तो आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण नक्कीच पूर्ण करू. आणि पॉडकास्टला लाईक करा, कमेंट करत जा. तुम्हाला जेही वाटतंय ते कमेंट करू शकता, शेअर करा, कारण हे जे काही असं अद्भुत नॉलेज आपल्या पॉडकास्टच्या मंचाच्या माध्यमातून मिळतं ते इतरांसोबत शेअर करावं, एवढीच आमची विनंती असते. आणि सर्वात महत्त्वाचा पाठ, सबस्क्राईब करत चला. काय होतं की अशा छान छान विभूती आपल्या मंचावरती येतात आणि तुमचं एक सबस्क्राईब, जेव्हा जेव्हा असे सबस्क्रायबर वाढत जातात, लोकांचं आमच्यावरती प्रेम आहे हे त्यातून दिसून येतं आणि आम्ही अशाच वेगवेगळ्या विभूतींना या मंचावरती पुन्हा बोलवू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो आणि तुमची सेवा करू शकतो. संवादातून उत्थान हे आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्य आहे, ते फॉलो करू शकतो. दादा, कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर राजी, आणि खूप मनापासून आभार की तुम्ही मला इथे बोलवलात आणि माझे मतं प्रकट करू शकलेत गुरूंबद्दलचे, आणि तुम्ही ही मला संधी दिली त्यासाठी खूप खूप मनापासून तुमचे अभिवादन करतो. तुमचे खूप आभार दादा. तुम्ही या मंचावरती आलात, या मंचाची शोभा वाढवलीत आणि आमच्या ज्ञानामध्ये भर पाडलीत. पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्कीच भेटूयात. नक्की. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.